प्रत्येक विद्यार्थ्याला 51,000 रुपये मिळणार। महाराष्ट्रामधील गरीब कुटुंबातील मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून सरकार वेगवेगळ्या योजना आणत असते। अशाच एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला 51,000 रुपये मिळणार आहेत। परंतु हे 51,000 रुपये कोणत्या विद्यार्थ्यांना मिळतील, चला ते पाहूया। बऱ्याचशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी झाल्यानंतर पुढे ॲडमिशन घेण्यासाठी अनेक पैशाचे प्रॉब्लेम येतात। त्यामुळे बरेचसे विद्यार्थी पैशाच्या कमतरतेमुळे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घेत नाहीत। हे लक्षात ठेवूनच महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी एक योजना आणली आहे। 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही याच्यात प्रवेश घ्यायचा असेल तर प्रत्येकाला 51,000 रुपये दिले जातील। पण यामध्ये विद्यार्थ्याला 60% गुण पाहिजे तरच या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल। यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डिंग आणि राहण्यासाठी तसंच जेवणासाठी 51,000 रुपये अशी टोटल रक्कम दिली जाते। या योजनेला स्वाधार योजना असे म्हणतात। समाज कल्याण विभागाच्या वेबसाईटवरती आपण याचा अर्ज करू शकता।